महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिंदखेड राजा येथून 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली असून गुन्ह्यात वापरलेला धारदार कोयता आणि इतर मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। नेमकं काय घडलं, आरोपी कोण आहेत आणि पोलिसांनी कशी रचली सापड्याची थरारक मोहीम, पाहुयात सविस्तर रिपोर्ट। जाफराबाद शहरातील सिद्धार्थनगर भागात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती। बुलेट दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करत असताना मिरची व्यापारी शेख मोहसिन शेख मजीद यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण जाफराबाद शहरात संतापाची लाट उसळली होती। या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जाफराबाद पोलिसांनी वेगाने तपास चक्री फिरवली होती। पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। तपास सुरू असतानाच पोलिसांना आरोपींबाबत अत्यंत खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजदर पठाडे, हेड कॉन्स्टेबल महेश वैद्य तसेच पोलीस कर्मचारी विजय जाधव, संदीप भागिले, संदीप गवई आणि ओम नागरे यांच्या पथकाने शिंदखेड राजा परिसरात सापळा रचला। शुक्रवारी संध्याकाळी शिंदखेड राजा येथील नटराज बार समोर संशयित आरोपी दिसून आले। पोलिसांनी त्यांना घेरताच एका आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी थरारक पाठलाग करत त्याला शिताफितीने पकडलं। या कारवाईत 2 मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे निलेश उर्फ बारक्या संजय पवार वय 25 वर्ष आणि महेश नांदेव सोनवणे वय 25 वर्ष, दोघेही शिंदखेड राजा येथील रहिवासी असून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यांच्यावर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, खंडणी, विनयभंग आणि हाणामारी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, धारदार कोयता, 2 पांढरे रुमाल आणि मोबाईल फोन असे जप्त केलं आहे। सध्या मोबाईल फोनची तांत्रिक तपासणी सुरू असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 10 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात भक्कम दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून आणखी ठोस पुरावे गोळा केले जात आहेत। जाफराबाद व्यापारी हत्या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना जेरबंद करणाऱ्या जाफराबाद पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। 23 तारखेला ही घटना झालेली होती। त्यानंतर आम्ही विविध संशयित मोटरसायकल चोर आणि अशा चोरी करणारे आरोपी यांच्याकडे याबाबतचा तपास करत होतो आणि त्या अनुषंगाने आम्हाला माहिती मिळाली होती की शिंदखेड राजा येथे राहणारे महेश ज्ञानदेव सोनुने आणि त्याचा मित्र निलेश संजय पवार हे दोघे 25 वर्षाचे शिंदखेड राजामध्ये आहेत आणि त्यांच्या चेहऱ्याला मार लागलेला आहे, जखमी अवस्थेत आहे आणि त्यांच्यावर या गुन्ह्याच्या अनुषंगाने संशय निर्माण झाला, तशी गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना चौकशी कामी ताब्यात घेतले आणि चौकशी दरम्यान त्यांच्याकडून कोणत्याही प्रश्नाची योग्य उत्तरे मिळालेली नव्हती। त्या अनुषंगाने त्यांचे रेकॉर्ड चेक केले असता निलेश संजय पवार याच्या विरुद्ध 392, 394 आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते आणि महेश सोनुने याच्यावरही एक जबरी चोरीचा आणि एक विनयभंगाचा असा गुन्हा दाखल होता। त्यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने भरपूर विचारलं, परंतु ते माहिती देत नाही आणि त्यांच्याकडे त्यांच्या अंगझडतीमध्ये एक कोयता म्हणजे धारदार कोयता मिळालेला आहे। त्यांच्याकडे जे मोबाईल होते तर त्यांचेही आम्ही परीक्षण करत आहोत आणि त्या अनुषंगाने मान्य न्यायालयामध्ये आज रोजी हजर केले होते। त्यांना 4 दिवसाच्या 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। त्या दरम्यान आम्ही हे सर्व पुरावे गोळा करणार आहोत। ज्या आरोपींना पकडले निश्चितच जे काही समोर आमच्या पुरावे आलेले त्यानुसार त्यांनी हा गुन्हा केला असावा असं वाटतंय, परंतु आम्ही आणखी पुरावे गोळा करून सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात त्यांच्या विरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करणार आहोत। नाही, आरोपींना पकडत असताना काही पोलिसांना काही मार वगैरे लागला नाही आणि तसा काही त्यांनी हल्ला वगैरे केलेला नाही। आम्ही सहजरित्या त्यांना पकडलेले आहे। फक्त एका आरोपी पळून जात होता तर त्याला आम्ही त्याचा पाठलाग करून पकडले। ज्ञानेश्वर गंगावणे, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, जाफराबाद तालुका प्रतिनिधी।
आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.